नमस्कार मित्रांनो. तर आज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय बघणार आहे आपण? ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग फर्स्ट ॲप्लिकेशन आपण बघूया, व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजेच काय बघा, आता जर समजा आपण 4 व्हीलरमधून चाललेलं असेल आणि आपण आपल्या सिटीमध्ये कुठल्याही रोडवरून जर आपण टर्न घेत असेल, बघा आपण जर कार घेऊन चाललो असेल आणि आपण जर टर्न घेत असेल, तर टर्न घेत असताना बघा मी इथे रोड काढलाय, हा इकडून रोड असा आलाय आणि कार असेल, तुमची कुठलीही गाडी असेल, ती ह्या सर्क्युलर ट्रॅक वरून चालली. कुठला? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, एकदम प्लेन रोड आहे आणि तुम्ही टर्न घेताय. ओके, अशा वेळी तुमची गाडी काय परफॉर्म करत असते? तर त्यावेळी तुमची गाडी परफॉर्म करत असते सर्क्युलर मोशन. कसं बघा, हा फक्त सर्क्युलर ट्रॅकचा एवढाच फक्त सर्क्युलर ट्रॅक आहे. ह्याच्या अगोदर एक स्ट्रेट रोड होता, नंतर सुद्धा स्ट्रेट रोड आहे. पण हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे, हा सर्क्युलर ट्रॅकला जर आपण ड्रॉ केला तर आपल्याला लक्षात येईल की हा एक प्रकारचा सर्कल आहे, बरोबर आहे. आणि त्या सर्कलचा सेंटर आहे सी. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, तुमची जर व्हेइकल सर्क्युलर ट्रॅक वरून चालली असेल तर ती कुठली मोशन परफॉर्म करत असते? सर्क्युलर मोशन. ओके, म्हणजे आता तुमची कार, म्हणजे ज्या कारमध्ये तुम्ही बसलाय आणि टर्न घेताय, तर ती कार काय परफॉर्म करते? सर्क्युलर मोशन. ओके, मग आता सर्क्युलर मोशन असेल तर आपल्याला माहिती आहे इट इज अ नेसेसरी ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आपण म्हणे इथे ह्या कारला सुद्धा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक सी. ओके, तर तो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? v²/r. ओके, मग आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे म्हणजे त्याला सेंट्रिपिटल फोर्स पण आहे, हे आपल्याला माहितीच आहे, आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता ह्या कारची फ्री बॉडी डायग्राम मी इथे ड्रॉ केली, लक्षात येते. आता समजा ही कार आहे, ह्या कारमध्ये तुम्ही बसलेला आहे, तुमचं प्लस त्या कारचं असं मिळून मास किती आहे? तर m. म्हणजेच त्याचा वेट किती, ह्या कारचा टोटल वेट किती आहे? तर तो mg इन ए डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे ह्या कारवर ऍक्ट झालेला हा पहिला फोर्स आहे. कुठे? डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड. किती किती फोर्स लागलाय? mg. mg म्हणजेच काय? वेट ऑफ द कार. आले लक्षात? मग आता ह्या वेटला अपोजिट रिएक्शन आहे, म्हणजे ह्या वेटला कुणी बॅलन्स केले? तर ह्या नॉर्मल रिएक्शनने. ओके, तर हा अपवर्ड दुसरा एक फोर्स झाला, तो म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड, नॉर्मल रिएक्शन. मग बघा आता वेट ऑफ द कारला कुणी बॅलन्स केले? नॉर्मल रिएक्शनने. म्हणजेच मला इक्वेशन काय मिळालं? n इज इक्वल टू mg. मला इक्वेशन काय मिळालं? n इज इक्वल टू mg. ह्याला मी म्हणतो फर्स्ट इक्वेशन. आले लक्षात? आता ज्यावेळी सर्क्युलर ट्रॅक वरून गाडी चालली तर तिला काहीतरी वेलॉसिटी, आणि ती वेलॉसिटी नेहमी कशी असते? टँजेन्शियल. कशी असते ती? टँजेन्शियल टू द सर्कल. मग टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे तुमची गाडी ही बाहेरच्या बाजूला अशी स्लिप होईल, बाहेरच्या बाजूला खेचली जाईल. मग बाहेरच्या बाजूला खेचली जात असताना ह्या कारचे किंवा ह्या व्हेइकलचे जो टायर आहे आणि हा रोडचा जो सरफेस आहे, ह्यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स आहे. ह्यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे? फ्रिक्शन फोर्स आहे. आणि हा फ्रिक्शन फोर्स असताना बघा, फ्रिक्शन फोर्सच्या बाबतीत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जर समजा एखादा ऑब्जेक्ट आणि हा खालचा सरफेस आहे, हा ऑब्जेक्ट जर ह्या डायरेक्शनने स्लिप होत असेल ह्या सरफेसवरून, ओके, तर त्यावेळी ह्या दोन बॉडीमध्ये जो फ्रिक्शन फोर्स असतो तो त्याला कसा असतो? अपोजिट डायरेक्शनला असतो. म्हणजे ही कार आता सध्या आउटवर्ड डायरेक्शनला पुश होते असं आपण म्हणूया. म्हणजे त्यावेळी ह्या टायर आणि रोडचा जो सरफेस आहे ह्यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स आहे अलॉंग द रोड. कसा आहे तो? अलॉंग द रोड. आणि तो पण कुठे? टूवर्ड द अलॉंग द रोड. आणि तो पण कुठे? टूवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. येत्या लक्षात? म्हणजे इथे 3 फोर्सेस लागलेत कारवर. एक म्हणजे वेट ऑफ द कार mg, त्याला कुणी बॅलन्स केलंय? तर अपवर्ड नॉर्मल रिएक्शनने. त्याच्यावरून आपण इक्वेशन लिहिले n इज इक्वल टू mg. तिसरा फोर्स आहे तो म्हणजे फ्रिक्शन फोर्स. मग तो कुठला फ्रिक्शन फोर्स आहे? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. मग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हा कुणामधला आहे? तर टायर अँड सरफेस ऑफ द रोड. आणि त्या फ्रिक्शन फोर्सची डायरेक्शन कुठे? टूवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल.
मग आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे नेट फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच हा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, ह्याची व्हॅल्यू कुणा एवढी, किंवा ह्या स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सलाच आपण काय म्हणणार आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणणार आहे त्याला आपण, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, Fs इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. ओके, मग आपण लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये 11वी मध्येच आपण बघितलेलं स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू किती असते, तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू असते म्यू एस इंटू एन. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू काय असते, म्यू एस इंटू एन. हा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सचा फर्स्ट लॉ आहे, आठवत असेल तर बघा. मग म्यू एस म्हणजेच काय, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड. काय म्हणतो मी, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड. तर हा म्यू एस आणि एन म्हणजेच काय, तर ही नॉर्मल रिॲक्शन. कुठली, नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे हा एफ एस च्या जागी मी कुठली व्हॅल्यू पुट केली, म्यू एस इंटू एन. ओके, मग एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. देअरफॉर आपण असं लिहू शकतो म्यू एस इंटू एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मी इथे फक्त मी मेन्शन केलं एफ स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू काय असते, म्यू एस इंटू एन. ओके, मग आता एन ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्येच दिले. एन म्हणजेच काय, तर नॉर्मल रिॲक्शन. तो कुणाला बॅलन्स करतोय, वेट ऑफ द कार mg. म्हणजेच काय, एन च्या जागी मी व्हॅल्यू कुठली पुट केली, mg. म्हणजे मला इक्वेशन काय मिळालं, देअरफॉर म्यू एस इंटू mg इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग एम एम गेट कॅन्सल, एम ला एम कॅन्सल झाला. मग आपण ह्या व्ही स्क्वेअरला इथेच ठेवला तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस इंटू आर जी. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला इथे बघा, ह्या आर ला मी इकडे पाठवलं म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस इंटू आर जी. मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, व्ही इज इक्वल टू रूट म्यू एस इंटू आर जी. अँड दिस इज द मोस्ट सेफ वेलॉसिटी. मी काय म्हणतो, ही सगळ्यात सेफ वेलॉसिटी ऑन प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. कुठला कर्व रोड, प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. ओके, त्या प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोडवर ही सेफ वेलॉसिटी v इज इक्वल टू रूट म्यू आर जी. तर हे डेरिवेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल, हवं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, तर फर्स्ट ॲप्लिकेशन तुम्हाला कळालंच असेल. जर कार मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व रोड, कशावरून ती मूव्ह होत असेल, हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून, तर सेफ टर्न घेण्यासाठी किती स्पीडची गरज आहे, v इज इक्वल टू रूट म्यू आर जी. आणि म्यू एस म्हणजेच कोण, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तर आता आपण सेकंड ॲप्लिकेशन बघूया. सेकंड ॲप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड. काय म्हणतो मी, सेकंड ॲप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड. मित्रांनो लक्षात ठेवा, हा सगळ्यात IMP पॉईंट आहे. CETच्या दृष्टीने सुद्धा, JEEच्या दृष्टीने सुद्धा, नीट आणि बोर्ड ह्या सगळ्यांमध्ये बँकिंग ऑफ रोडवरचे एक्झाम्पल आपल्याला बरेचसे मिळतात, किंवा बोर्डाच्या एक्झाममध्ये आपल्याला ह्याच्यावरचं डेरिवेशन विचारलं जातं, जुन्या सिलेबसमध्ये विचारलं जायचं. तर हा IMP पॉईंट आहे. बघा आता बँकिंग ऑफ रोड कशाला म्हणतात हे नीट समजून घ्या. सुरुवातीला तुमचा हा प्लेन हॉरिझॉन्टल रोड होता, म्हणजे एक हॉरिझॉन्टल रोड होता. पण आता झालंय काय, तर बघा तुम्ही कधीतरी ऑब्झर्व केलेलं असेल की हायवेवरून जाताना किंवा घाटातून जात असताना आपल्या लक्षात येतं, मी मगाशी जे सांगत होतं ॲप्लिकेशन, ते आपण कुठे बघितलं, तर सिटीमध्ये जिथे खूप पॉप्युलेशन आहे आणि त्या सिटीमधून एखादा टर्न रोड आहे, तर तो नेहमी असा प्लेन हॉरिझॉन्टलच असतो. ओके, पण ज्यावेळी आपण हायवेवर जातो, नॅशनल हायवेवर जातो, घाटातून जातो, त्यावेळेचे रोड जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की रोडचा जो बाहेरचा एज आहे, तो थोडासा असा वरती उचललेला असतो आणि आतला जो एज आहे तो थोडासा खाली असतो, म्हणजे इन्क्लाइन असतो. रोड कसा असतो, इन्क्लाइन. मग इथे सुद्धा बघा, हा इनर एज ऑफ रोड आहे आणि हा आउटर एज ऑफ रोड आहे. लक्षात येत आहे. मग सुरुवातीला आपण पहिलं जे ॲप्लिकेशन बघितलं त्यात तुमचा हॉरिझॉन्टल रोड होता. कसा होता, हॉरिझॉन्टल रोड होता. आता तोच हॉरिझॉन्टल रोडचा जो आउटर एज आहे,
हॉरिझॉन्टल रोडचा आउटर एज आहे त्याला आपण थोडंसं वर उचललंय. ओके, थोडंसं वर उचलल्यामुळे हा आता रोड कसा झाला, इन्क्लाइन कर्व रोड झालाय. कसला रोड झालाय, इन्क्लाइन कर्व रोड, जो आपल्याला हायवेवर किंवा घाटामध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो. येते लक्षात. मग आता बघा, ज्यावेळी प्लेन कर्व रोड होता त्यावेळी वेट, कारचं जे वेट होतं ते डाऊनवर्ड होतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड होतं, आणि त्याला बॅलन्स कोणी केलं, नॉर्मल रिएक्शनने बॅलन्स केलं. पण आता हा रोडच इन्क्लाइन झालाय, त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन नेहमी सरफेसला कशी असते, परपेंडिक्युलर असते. कशी असते, परपेंडिक्युलर. तर बघा इथे किती अँगलने आपण इन्क्लाइन केलाय रोड, तर थिटा एवढ्या अँगलने. म्हणजे तुमचा जो नॉर्मल रिएक्शन होता सुरुवातीला तो असा होता, तो आता किती अँगलने शिफ्ट झाला असेल, तर तो किती अँगलने शिफ्ट झालाय, एन एवढ्या अँगलने, सॉरी थिटा एवढ्या अँगलने तो काय झाला, शिफ्ट झालाय. किती अँगलने शिफ्ट झालाय, थिटा एवढ्या अँगलने. लक्षात येत आहे. रोड इन्क्लाइन झाल्यामुळे नॉर्मल रिएक्शन किती अँगलने शिफ्ट झालाय, तर थिटा एवढ्या अँगलने शिफ्ट झाला. लक्षात येत आहे. मग थिटा एवढ्या अँगलने शिफ्ट झाल्यानंतर मग आता बघा इथे मगाशी प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये नॉर्मल रिएक्शन कुणाला बॅलन्स करत होता, वेटला. पण आता असं दिसत नाही. नॉर्मल रिएक्शन ही नेहमी लक्षात ठेवा सरफेसला कशी असते, परपेंडिक्युलर असते. कशी असते, परपेंडिक्युलर. ओके, मग आता इथे दिसत नाही आपल्याला की नॉर्मल रिएक्शन वेटला बॅलन्स करताना दिसत नाही. मग आता आपण काय केलं, ह्या नॉर्मल रिएक्शनला दोन कंपोनंट मध्ये, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये त्याला आपण रिझॉल्व्ह केला. तर बघा व्हर्टिकल कंपोनंट आपल्याला माहिती आहे, थिटाच्या ऍडजस्टंटला आपण कॉस घेतो, म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे, एन कॉस थिटा. ह्या नॉर्मल रिएक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट काय मिळाला आपल्याला, एन कॉस थिटा. आणि दुसरा कुठला असतो, एन साइन थिटा. म्हणजे इथे लक्षात येत आहे, रिझॉल्व्ह केल्यानंतर लक्षात आलं की एन कॉस थिटा हा जो व्हर्टिकल कंपोनेंट आहे नॉर्मल रिएक्शनचा, हा कुणाला बॅलन्स करतो, इट बॅलन्स टू द वेट ऑफ द व्हेइकल किंवा वेट ऑफ द कार. कारच्या वेटला हा व्हर्टिकल कंपोनेंट एन कॉस थिटा काय करतो, बॅलन्स. म्हणजेच काही, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. इक्वेशन नंबर 1 आले लक्षात. ओके, मग आता बघा मी ह्याचीच FBD काढली. FBD म्हणजे आपण 11वी मध्ये बघितले फ्री बॉडी डायग्राम. मग ह्या कारलाच मी पॉइंट घेतला, मग वरती अपवर्ड कोण आहे, एन कॉस थिटा, त्याला अपोजिट कोण आहे, तर वेट ऑफ द ऑब्जेक्ट. आणि बघा इथून हॉरिझॉन्टल कंपोनंट, हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एन साइन थिटा, हा कुठे, हा टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे. बरोबर आहे ना. हा कर्व रोडच आहे ना. कर्व रोड मगाशीच बघितला आपण. कर्व रोड जर असेल तर ती मोशन कुठली असते, सर्क्युलर मोशन. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एन साइन थिटा, ह्याची डायरेक्शन कुठे, टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, टूवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. मग आता आपल्याला माहिती आहे, जर नेट रिझल्टंट फोर्स टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असेल तर तो कोण असतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच ह्या एन साइन थिटा म्हणजेच कोण असेल, तर सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 2. आले लक्षात. ओके, आता जर इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने आपण डिवाइड केलं तर काय होईल, एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. मग एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा म्हणजेच काय आला, टॅन थिटा. आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी. एम एम गेट कॅन्सल, म्हणजे उत्तर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालंय टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ह्या व्ही स्क्वेअरला जागेवर ठेवलं, आर जीला इकडे पाठवलं, तर काय मिळालं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. काय मिळालं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, व्ही इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. अँड दिस इज द मोस्ट सेफ वेलोसिटी ऑन ए इन्क्लाइन कर्व रोड. कुठल्या रोडवरून होतं, इन्क्लाइन कर्व रोड. लक्षात आलंय, व्ही इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. तर बघा आता मी मगासपासून इन्क्लाइन कर्व रोड असं म्हणतोय. मग पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये होता प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड, आता इन्क्लाइन कर्व रोड आहे. मग हा इन्क्लाइन कर्व रोड म्हणजेच कोण असतो, तर त्यालाच म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. काय म्हणायचं, बँकिंग ऑफ रोड. मग मी आता डेफिनेशन सांगतो बँकिंग ऑफ रोडची, ती फार महत्वाची. ए इन्क्लाइन कर्व रोड हुज आउटर एज ऑफ द रोड, त्याचा आउटर एज जो असतो तो रेज
ओव्हर द इनर एज, त्याचा आउटर एज हा थोडासा इन्क्लाइन वरच्या बाजूला घेतलेला असतो विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या इनर एजच्या, विथ सर्टन अँगल थिटा इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, बँकिंग ऑफ रोड. परत एकदा डेफिनेशन सांगतो, द आउटर एज ऑफ द रोड इज रेजिंग ओव्हर इनर एज थ्रू ए सर्टन अँगल इज कॉल्ड एज ए बँकिंग ऑफ रोड. एखाद्या रोडचा आउटर एज हा वरती घेतला असेल इनर एज पेक्षा, काहीतरी अँगलने घेतला असेल वर, तर त्या रोडला काय म्हणणार तुम्ही, बँकिंग ऑफ रोड. लक्षात आलं. आणि ह्या बँकिंग ऑफ रोडची मोस्ट सेफ वेलॉसिटी काय असते, v इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. तर ही वेलॉसिटी कशी आली ते समजलंय तुम्हाला, एन कॉस थिटा अपवर्ड, जो वर्टिकली अपवर्ड नॉर्मल रिएक्शनचा कंपोनेंट आहे एन कॉस थिटा, त्याने कुणाला बॅलन्स केलंय, वेट ऑफ द कार, म्हणजे एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. हा जो हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे एन साइन थिटा, ह्याची डायरेक्शन कुठे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. मग आपल्याला माहिती आहे रिझल्टंट फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच तो कोण असतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ह्या इक्वेशन नंबर 2 ने इक्वेशन नंबर 1 ला जर डिवाइड केलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. आणि त्या दोघांचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला मिळालं v इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. अँड दिस इज द मोस्ट सेफ वेलॉसिटी ऑन ए बँक रोड. कुठल्या रोडवरून, बँक रोड म्हणजे इन्क्लाइंड रोडवरूनची सगळ्यात सेफ वेलॉसिटी. आले लक्षात. आता बघा इक्वेशन नंबर 3 काय, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ह्याच इक्वेशन वरून आपल्याला ह्या थिटाची व्हॅल्यू मिळते. कुणाची व्हॅल्यू मिळते, थिटाची. तर तो थिटा म्हणजेच कोण असतो, बँकिंग ऑफ, अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड. कोण असतो तो, अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड. तर त्या थिटाची व्हॅल्यू येते टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. काय येते व्हॅल्यू, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग बोर्डाला तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन सुद्धा विचारतात. मग काय येईल डेफिनेशन, द अँगल बिटवीन हॉरिझॉन्टल surface of the road and inclined surface of the road is called as a banking of road, angle of banking of road. म्हणजेच inclined surface आणि horizontal surface ह्यांच्यामधला जो अँगल असतो त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड. तर हा व्हेरी IMP पॉइंट आहे, तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट मारून ठेवा. आय होप की तुम्हाला बँकिंग ऑफ रोड आणि त्याच्यावरची मोस्ट सेफ वेलॉसिटी v इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटाचं डेरिव्हेशन आणि अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड याची डेफिनेशन हे तुम्हाला समजलं असेल. आता ह्याचाच पुढचा पॉईंट म्हणजे बँकिंग ऑफ रोड म्हणजे इन्क्लाइन कर्व रोड असेल आणि त्याच्यावरून आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही 4 व्हीलर घेऊन चालला आहात. तर 4 व्हीलर घेऊन चाललेला असेल आणि तुम्हाला सेफ टर्न जर घ्यायचा असेल तर तुमची वेलॉसिटी किती असली पाहिजे, कमीत कमी किती असली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असली पाहिजे. तर आपण मोस्ट सेफ वेलॉसिटी तर काढली, v इज इक्वल टू रूट आर जे टॅन थिटा. मग आता कमीत कमी वेलॉसिटी किती असली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असली पाहिजे, म्हणजे आपल्याला काढायचं आहे स्पीड लिमिट. काय काढायचं आपल्याला, स्पीड लिमिट. मग आता बघा नीट समजून घ्या की जर समजा आपण असं म्हणूया की तुमची जी मोस्ट सेफ वेलॉसिटी होती v इज इक्वल टू रूट आर जे टॅन थिटा, त्या वेलॉसिटीपेक्षा तुमची वेलॉसिटी कशी आहे, कमी. म्हणजे ॲज द v इज लेस दॅन रूट आर जे टॅन थिटा, त्या सेफ वेलॉसिटीच्या व्हॅल्यूपेक्षा तुमची वेलॉसिटी कशी आहे, कमी. मग तुमची जर वेलॉसिटी जर कमी असेल त्याच्यापेक्षा, तर ऑब्विसली तुमची जी गाडी आहे ती आतल्या बाजूला घसरली जाईल, आतल्या बाजूला स्लिप होईल, आतल्या बाजूला घसरली जाईल. येते लक्षात. मग आपल्याला तर मगाशीच आपण बघितलं की हे काय, वेट ऑफ द कार, हे काय वर्टिकल कंपोनेंट ऑफ नॉर्मल रिएक्शन एन कॉस थिटा, आणि हा नॉर्मल रिएक्शन आहे जो किती अँगलने शिफ्ट झाला, जेवढा अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड होता तेवढाच, म्हणून तर आपण रिझॉल्व्ह केला एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. हे आपल्याला ऑलरेडी माहिती. पण आता बघा वेलॉसिटी जर तुमची सेफ वेलॉसिटीपेक्षा कमी असेल, म्हणजे वेलॉसिटी लेस दॅन रूट आर जी टॅन थिटा असेल, तर तुमची गाडी आतल्या बाजूला घसरली जाईल. मग आतल्या बाजूला घसरली गेली म्हणजेच गाडीचा जो टायर आहे
आणि रोडचा जो सरफेस आहे ह्यांच्यामध्ये काय स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे. मग आता तुमची गाडी जर आतल्या बाजूला खेचली जात असेल तर त्यावेळी टायर आणि रोडमध्ये जो फ्रिक्शन असेल तो त्याला अपोजिट असेल, तो म्हणजे ह्या डायरेक्शनला असेल अलॉंग द रोड, आणि तो असा बाहेरच्या बाजूला असेल. तर हा झाला स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. मगाशी बघा फक्त आपण नॉर्मल रिएक्शनचाच विचार करून सगळ्या डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं. तर आता आपल्या इथे नवीन कोण आला, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, ज्याची डायरेक्शन ही आउटवर्ड आहे. म्हणजेच काय, अवे फ्रॉम द अवे फ्रॉम द नाही, म्हणजे अलॉंग द रोड अँड आउटवर्ड इन डायरेक्शन, असं ह्या डायरेक्शनला स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आलेला आहे. मग आता ह्या स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सला सुद्धा आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केला, एक व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. मग आता बघा, हा जर अँगल थिटा असेल तर हा सुद्धा अँगल काय असेल, थिटाच असणार आहे, बरोबर आहे. हा जर अँगल थिटा असेल तर हा अँगल थिटा. मग हा जर थिटा असेल तर थिटाच्या ऍडजसेंटला कुठला कंपोनंट येतो, कॉस. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं, एफ एस कॉस थिटा. म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ एस कॉस थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट मिळाला एफ एस साइन थिटा. इथपर्यंत लक्षात आलंय. आता ह्याचीच मी काय करतो, फ्री बॉडी डायग्राम करतो. ह्या कारलाच मी पॉइंट ने डिनोट करतो. इथे काही एन कॉस थिटा, आतल्या बाजूला कोण, इथे कोणी एम जी, इथे काही बघा, इथे तुमचा कंपोनंट कुठला आहे, एन साइन थिटा, आणि त्याला अपोजिट बघा, एन साइन थिटाला अपोजिट कोण आहे, एफ एस कॉस थिटा. मग अशी इथे सांगायचं राहिलं बघा, एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा हे दोघे एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला दुसरा कुठला येईल, एफ एस साइन थिटा. तर मी ही फ्री बॉडी डायग्राम काढली. ओके, ह्याचीच मी फ्री बॉडी डायग्राम काढली. आता ह्या फ्री बॉडी डायग्राम वरून मी एक इक्वेशन्स तयार करणार आहे अलॉंग वाय ऍक्सिस आणि अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके, मग आता वाय ऍक्सिस वरचं इक्वेशन काय येईल बघा, तर बघा एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा हे दोन्ही सुद्धा एकमेकांना कसे पॅरलल आणि सेम डायरेक्शनला, म्हणजे त्या दोघांची काय होणार आहे, ऍडिशन. म्हणजेच एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू कोण असेल, एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा इज इक्वल टू एम जी. कोण असेल, इज इक्वल टू एम जी. आल्या लक्षात. तर ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता बघा, आपल्याला माहिती आहे द नेट रिझल्टंट फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. मग आता एन साइन थिटा आणि एफ एस साइन थिटा ह्यांचा जो नेट रिझल्टंट आहे तोच कोण आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग एन साइन थिटा मायनस करणार आहे कारण की अपोजिट आहे, मायनस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू कोण असेल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आले लक्षात. तर ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. मग मगाशी जसं सॉल्व्ह केलं तसंच इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू काय मिळेल, तर एन साइन थिटा मायनस एफ एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ज्याची व्हॅल्यू असते म्यू एस इंटू एन कॉस थिटा डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 म्हणजेच काय, एन कॉस थिटा प्लस एफ एस म्हणजेच कोण, तर म्यू एस इंटू एन कॉस थिटा. आले लक्षात. मग हे इक्वेशन आपल्याकडे तयार झालं. आता ह्या इक्वेशनला जर आपण सिम्प्लिफाय केलं, काय म्हणतोय मी, सिम्प्लिफाय केलं म्हणजेच काय, तर ह्या इक्वेशनच्या बघा आर एच एस ला आपण प्रत्येक टर्मला हे लक्षात ठेवा, प्रत्येक टर्मला आपण काय करूया, एन कॉस थिटाने डिवाइड करूया. कशाने डिवाइड करूया, एन कॉस थिटाने. तर आपल्याला काय मिळेल बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या आरजी ला मी इकडे पाठवतो, आरजी ब्रॅकेट मध्ये आता काय येईल बघा, ब्रॅकेट मध्ये नीट लक्ष द्या, एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. मी प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड करायचं म्हणतो, एन कॉस थिटा. एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा म्हणजेच कोण आला, तर टॅन थिटा मायनस म्यू एस
इंटू एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. मग म्यू एस इंटू एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. एन कॉस थिटाला एन कॉस थिटा कॅन्सल झाला म्हणजे म्यू एस डिवायडेड बाय इथे एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. आन्सर किती 1. आन्सर किती 1. आले लक्षात. प्लस म्यू एस इंटू एन कॉस थिटा अपॉन इथे आपलं चुकलंय जरा, इथे काय साइन थिटा बरोबर आहे ना. एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा म्हणजे इथे कोण आहे साइन थिटा. मग म्यू एस इंटू एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. मग एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा म्हणजेच कोण येणार आहे टॅन थिटा. कोण येणार आहे टॅन थिटा. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हे कशावरून आलं इक्वेशन काय आलं. या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मला आपण एन कॉस थिटाने डिवाइड केलं. आता ह्या दोन्ही बाजूचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपल्या लक्षात येईल आपल्याला फॉर्म्युला मिळाला व्ही इज इक्वल टू रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. तर ही कुठली वेलॉसिटी झाली मिनिमम वेलॉसिटी झाली. कुठली वेलॉसिटी झाली मिनिमम वेलॉसिटी ऑन ए बँक रोड. मिनिमम वेलॉसिटी ऑन ए बँक रोड. आल्या लक्षात. बघा म्हणजेच तुमची वेलॉसिटी मिनिमम किती असली पाहिजे तर रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आले लक्षात. परत बघा आपण इथे कार घेतलेलं त्याची नॉर्मल रिॲक्शन इकडे ओके. मग नॉर्मल रिॲक्शन कितीने शिफ्ट झाला थिटा एवढ्या अँगलने. मग त्याला दोन कंपोनेंट मध्ये आपण रिझॉल्व केला व्हर्टिकल एन कॉस थिटा हॉरिझॉन्टल एन साइन थिटा. मग आपण इमॅजिन काय केलं की तुमची जी मोस्ट सेफ वेलॉसिटी होती व्ही इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा त्याच्यापेक्षा तुमची वेलॉसिटी कशी कमी आहे म्हणजे व्ही इज लेस दॅन रूट आर जी टॅन थिटा. म्हणजे तुमची गाडी आतल्या बाजूला ओढली जाईल. मग गाडी जर आतल्या बाजूला ओढली जात असेल तर टायर आणि रोड त्यांच्या सरफेस मधला असणारा जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे तो त्याला अपोजिट असेल म्हणजेच असा आउटवर्ड असेल एफ एस. मग ह्याला सुद्धा आपण दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व केला हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. हा जर अँगल थिटा असेल तर हा अँगल थिटा. मग थिटाच्या ऍडजस्टंटचा कंपोनेंट कॉस म्हणून हा काय आला एफ एस कॉस थिटा. हा कोण आला एफ एस साइन थिटा. मग ह्याची आपण फ्री बॉडी डायग्राम काढली आणि फ्री बॉडी डायग्राम काढल्यानंतर आपण वाय ऍक्सिसचं इक्वेशन घेतलं एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एम जी. म्हणजे वेटला ह्या दोघांच्या ऍडिशनने काय केलं बॅलन्स केलं. तसंच बघा एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा अपोजिट आहे एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. हा जो नेट रिझल्टंट फोर्स आहे त्याची डायरेक्शन कुठे टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे तो कोण असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस म्यू एस एन साइन थिटा. ह्यातल्या प्रत्येक टर्मला आपण कशाने डिवाइड केलं एन कॉस थिटाने आणि आपल्याला इक्वेशन हे मिळालं व्ही स्क्वेअरचं. आणि त्या दोघांचा जर आपण दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं व्ही इज इक्वल टू रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. अँड दिस इज द मिनिमम वेलॉसिटी. आपण स्पीड लिमिट काढतोय मग त्यातल्या स्पीड लिमिट मधलं हे मिनिमम वेलॉसिटी असेल. तर हे तुम्हाला मिनिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला समजला असेल त्याचं डेरिव्हेशन समजलं असेल ह्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. तर बघा आपण मिनिमम स्पीड बघितलं मिनिमम वेलॉसिटी बघितली ऑन ए बँक रोड. त्याची व्हॅल्यू किती आली व्ही इज इक्वल टू रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. तर ही मिनिमम स्पीड आली म्हणजे लोअर लिमिट आलं. काय आलं आपलं लोअर लिमिट. मग आपण स्पीड लिमिट मधलं आपल्याला आता काय बघायचं आहे अप्पर लिमिट. मग अप्पर लिमिट बघायचं मगाशी आपण काय म्हटलेलं की सेफ वेलॉसिटी जी आहे व्ही इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा त्याच्यापेक्षा वेलॉसिटी कशी होती कमी होती. पण आता आपण म्हणूया ॲज द वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन रूट आर जी टॅन थिटा म्हणजे जी सेफ वेलॉसिटी आहे त्याच्यापेक्षा पण वेलॉसिटी आपली कशी आहे जास्त. वेलॉसिटी जास्त असेल तर
टेंजेन्शियल सर्क्युलर मोशन आहे म्हणजे वेलॉसिटी तर टेंजेन्शियल असते, म्हणजे गाडी तुमची बाहेरच्या बाजूला घसरली जाईल. म्हणजे गाडी तुमची बाहेरच्या बाजूला जर घसरत असेल तर त्यावेळी फ्रिक्शन फोर्स कुठे असेल, त्याला अपोजिट, म्हणजे हा झाला फ्रिक्शन फोर्स Fs. नॉर्मल रिएक्शनला आपण रिझॉल्व्ह केलं, हे आता तो तुमच्या लक्षात आलं. व्हर्टिकल आला n cos थिटा, हॉरिझॉन्टल आला n sin थिटा. आता ह्या Fs ला सुद्धा आपण रिझॉल्व्ह केलं, एक हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि एक व्हर्टिकल डाऊनवर्ड कंपोनेंट. हा जर थिटा असेल बघा, हा जर थिटा असेल तर ह्याचा अर्थ हा पण कोण झाला, थिटा. हा जर थिटा असेल तर हा कुठला कंपोनेंट आहे, कॉस कंपोनेंट, Fs cos थिटा. आणि हा कोणी Fs sin थिटा. मग ह्याचीच मी फ्री बॉडी डायग्राम काढली. वरती कुठला कंपोनेंट आहे, फक्त अलॉंग वाय ॲक्सिस फक्त n cos थिटा. डाऊनवर्डला कोण आहे, Fs sin थिटा आणि mg, Fs sin थिटा अँड mg. एक्स ॲक्सिसला कोण आहे, n sin थिटा आणि Fs cos थिटा एकमेकांना पॅरलल आहेत आणि कुठे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे n sin थिटा अँड Fs sin थिटा. आता ह्या फ्री बॉडी डायग्राम वरून आपण इक्वेशन तयार करूया. इथे काय येतोय, n cos थिटा इज इक्वल टू Fs sin थिटा प्लस mg, बरोबर आहे ना. n cos थिटा व्हर्टिकली अपवर्ड आहे, इज इक्वल टू mg प्लस Fs sin थिटा, व्हर्टिकली कसा आहे तो, डाऊनवर्ड आहे. आले लक्षात. मग ह्या Fs sin थिटाला इकडे घेतला तर काय होईल, n cos थिटा मायनस Fs sin थिटा इज इक्वल टू mg. त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता त्याच्यानंतर बघा दुसरं, जर समजा आपण हॉरिझॉन्टल कंपोनेंटचा जर विचार केला तर हॉरिझॉन्टल कंपोनेंट मध्ये आपल्या लक्षात येईल की n sin थिटा आणि Fs cos थिटा दोन्ही सुद्धा कुठे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ह्या दोन्ही वेक्टरची बेरीज जर केली आपण, n sin थिटा प्लस Fs cos थिटा, तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, तर ती व्हॅल्यू असेल सेंट्रिपिटल फोर्सची. कारण की सेंट्रिपिटल फोर्स तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी गरजेचाच असतो. mv²/r. लक्षात आलं, n sin थिटा प्लस Fs cos थिटा इज इक्वल टू mv²/r. इथे इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने आपण काय केलं, डिवाइड केलं, तर आपल्याला काय मिळेल, v²/rg इज इक्वल टू n sin थिटा प्लस Fs च्या जागी काय लिहिलं, μs इंटू n cos थिटा डिवायडेड बाय n cos थिटा मायनस μs इंटू n sin थिटा. तर हे आपण लिहिलं. आणि ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय करायचं म्हणजेच काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. ह्यातल्या प्रत्येक टर्मला आपण कशाने डिवाइड करणार आहे, n cos थिटा, n sin थिटा अपॉन n cos थिटा म्हणजे tan थिटा, n cos थिटा n cos थिटा कॅन्सल म्हणजे राहिला कोण, फक्त μs. n cos थिटा n cos थिटा कॅन्सल म्हणजे राहिला 1. μs इंटू n sin थिटा अपॉन n cos थिटा म्हणजे tan थिटा. म्हणजेच आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं आणि दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला वेलॉसिटी काय मिळेल, v इज इक्वल टू रूट rg tan थिटा प्लस μs डिवायडेड बाय 1 मायनस μs tan थिटा. तर हे अप्पर लिमिट झालं स्पीडचं, म्हणजेच मॅक्झिमम वेलॉसिटी झाली. म्हणजे आपल्याला स्पीड लिमिट काय आले, कमीत कमी आपण किती वेलॉसिटीने जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त किती वेलॉसिटीने जाऊ शकतो. आता मोस्ट सेफ वेलॉसिटी बघा, मोस्ट सेफ वेलॉसिटी आपली व्हॅल्यू काय, v इज इक्वल टू रूट rg tan थिटा. तर बघा मिनिमम स्पीड आपण डिराईव्ह केलेलंच आहे, मॅक्झिमम स्पीड पण डिराईव्ह केलेलं आहे. तर हे आपलं झालं लोअर लिमिट ऑफ द स्पीड ऑन अ बँक रोड आणि हे झालं अप्पर लिमिट ऑफ स्पीड ऑन अ बँक रोड. आता बघा ह्यांच्या मधली जी वेलॉसिटी आहे म्हणजे जी स्पीड आहे, ज्याला आपण सेफ स्पीड म्हणतो, म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्तच्या मधली जी वेलॉसिटी आहे ती सेफ वेलॉसिटी, मोस्ट सेफ स्पीड, v इज इक्वल टू रूट rg tan थिटा. आता माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला, ह्या सेफ स्पीडने आपण कार, त्या वेलॉसिटीने कार घेऊन गेलो तर आपण टर्न घेऊ शकतो का. बघा मोस्ट सेफ स्पीड आहे, मग त्या वेलॉसिटीने गेलो तर आपण टर्न घेऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे प्रॅक्टिकली म्हणतोय मी, प्रॅक्टिकली आपण कॅल्क्युलेशनने तो उत्तर काढतोच आहे, फ्री बॉडी डायग्राम कन्सेप्टवरून आपण काढणारच आहे. पण प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण प्रत्यक्षात स्वतः कार चालवत असेल, गाडी चालवत असेल, तर एवढ्या स्पीडने जाणे शक्य आहे का, तर ते नाही. का, कारण की हा फॉर्म्युला मुळात येतोय कसा बघा, मिनिमम स्पीड किंवा मॅक्झिमम स्पीड, ह्या दोन्ही स्पीडमध्ये जर आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू 0 घेतली, कुणाची व्हॅल्यू 0 घेतली, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच रोड आणि टायर त्यांच्यामधल्या फ्रिक्शनचा जो कोएफिशियंट आहे तो जर 0 घेतला तर काय होईल बघा. इथे जर मी μs 0 घेतला
इथे 0 घेतलं तर उत्तर काय v इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. इथे सुद्धा इथे म्यूएस 0 घेतला, इथे 0 घेतला तरी उत्तर काय येणार आहे v इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. म्हणजेच ज्याला आपण सेफ स्पीड म्हणतोय त्याची व्हॅल्यू मुळात येतेच कधी, जर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती घेतली आपण 0. किती घेतली आपण 0. तर आपल्याला हे फॉर्म्युला मिळतं, सेफ स्पीड मिळतं. आणि प्रॅक्टिकली कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0 करणं हे पॉसिबल नाही. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ओके. तर आपण आत्तापर्यंत 2 ॲप्लिकेशन बघितले. व्हेइकल मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल प्लेन कर्व रोड आणि दुसरं ऑन ए बँक रोड. ओके. आता आपल्याला बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं थर्ड ॲप्लिकेशन, ते म्हणजे वेल ऑफ डेथ. काय बघायचं आपल्याला थर्ड ॲप्लिकेशन? तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या ॲप्लिकेशनमधलं थर्ड ॲप्लिकेशन बघणार आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजेच काय, मौत का कुआ. तर मौत का कुआ तुम्ही बघितलेलंच असेल जत्रेमध्ये, की तो रायडर असतो, मोटरसायकलिस्ट असतो, तो त्या मौत का कुवामध्ये असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असतो, एक जोरजोरात असा फिरत असतो, पण तो खाली काही पडत नसतं. आपल्याला थोडंसं थ्रिलिंग वाटतं, घाबरल्यासारखं. तर त्याची किती वेलॉसिटी असते, किती वेलॉसिटीने ती गाडी चालवली म्हणजे तो पडणार नाही, ते आज आपल्याला बघायचं. मग मौत का कुआ म्हणजेच काय असतो, एक सिलेंड्रिकल शेपची अशी विहीर असते, बरोबर आहे. मग त्या विहिरीमध्ये तो असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असतो. मग आपण ह्या पॉईंटला तो रायडर आहे असं आपण समजूया. त्या रायडरचा वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, तो किती असेल mg. आणि त्याच्या वेटमुळे तो खाली घसरला पाहिजे, त्या वॉलच्या तिथून तो असं काय झाला पाहिजे, तो असा घसरला पाहिजे. पण तो घसरत नाही. घसरत का नाही? कारण की त्या वेटला कोण बॅलन्स करतं, तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स जो व्हर्टिकली अपवर्ड आहे. हा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कोणामधला आहे, तर टायर आणि ह्या सिलेंडर जो आहे त्याचा जो वॉल आहे, त्या वॉल आणि टायर मधला हा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे. तो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ह्या वेटला बॅलन्स करतो. म्हणजेच काय, Fs इज इक्वल टू mg. आता त्याच वेळी तो फोर्स अप्लाय करतोय त्या भिंतीवर, म्हणजे भिंत सुद्धा त्याला काय करत असेल, अपोजिट फोर्स ऍक्ट करत असेल. आणि तो अपोजिट फोर्स म्हणजे कोण असतो, नॉर्मल रिएक्शन. ज्या नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन कुठे असते, सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ही नॉर्मल रिएक्शन म्हणजेच कोण आहे, तर तो सेंट्रिपिटल फोर्स आहे, n इज इक्वल टू mv²/r. आता आपल्याला माहिती आहे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू काय असते, Fs इज इक्वल टू μs इंटू n. आता ही व्हॅल्यू तर आपल्याला वाढवता येत नाही. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू ही मुळात कॉन्स्टंट असते, पण ती आपल्याला काय करता येत नाही, वाढवता येत नाही. म्हणून मी इथे काय म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू μs इंटू n, किंवा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इज लेस दॅन μs इंटू n. म्हणजेच काय, तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू काय असेल, μs इंटू n. ती वाढवता येऊ शकते का, ग्रेटर दॅन करू शकतो का आपण, तर नाही. तर त्याच्यामुळे मी काय लिहिलंय, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू n. मग Fs ची व्हॅल्यू काय, mg. n ची व्हॅल्यू काय, mv²/r. ही व्हॅल्यू पुट केली, mm गेट कॅन्सल. मग ह्या v² ला इकडे ठेवला, μs आणि r इकडे पाठवला, तर फॉर्म्युला काय मिळाला, v² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg/μs. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर काय मिळाला फॉर्म्युला, v इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रूट rg/μs. म्हणजे जर तुमची वेलॉसिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रूट rg/μs असेल, तरच तो मौत का कुआ मधला रायडर हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरेल आणि ते पण खाली न पडता. तर आय होप्स की आज जे आपण बघितले ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन 3 बघितले. मोशन अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन कर्व रोड, मोशन ऑफ व्हेइकल अलॉंग द बँकिंग ऑफ रोड, आणि थर्ड ॲप्लिकेशन वेल ऑफ डेथ. तर हे तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.